किंवा मी आरजे झालो नसतो तर मी कॅमेरामॅनच झालो असतो. सगळे तुमचं ऐकतात, विशेष म्हणजे लेडीज बायका अशी उभी राहा लगेच. आमचं सर्व कोणी ऐकत नाही, पण आज सगळे मला नाही तर राहुल साठे यांना ऐकायला आलेले आहेत आणि विविधता ऐकायला आलेले आहेत. पहिलाच आत्ताचा मस्त परफॉर्मन्स झाला. याच्यानंतर एक प्रश्न मी विचारणार आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर जर तुम्ही दिलं, ज्याला उत्तर येतं त्याने हात वर करायचा, ओरडायचं नाही, चिटिंग प्रश्न विचारायचं, पहिल्याला उत्तर येतं. माझं पिल्लू प्रश्न विचारल्यानंतर जेव्हा बरोबर उत्तर येतं ज्याला त्याने हात वर करायचा, मी त्याला उभं करीन किंवा जागेवर विचारीन. त्याने जर बरोबर उत्तर दिलं तर राहुल साठे आणि संच म्हणजे आमच्याकडनं आम्ही तुम्हाला 10 तोळे सोन्याची अंगठी बक्षीस म्हणून अजिबात देणार नाही. पण सोन्यासारखा प्रश्न, त्या प्रश्नाचं विचारण्याचं मागचं कारण आहे ते मी सांगेन. जसा भारत देश आहे बरोबर, जसा भारत देश आहे तसे पृथ्वीवरती टोटल किती देश आहेत कोण सांगू शकेल? गुगलचा वापर न करता पटकन अंदाजे टेंटेटिव्ह सांगा. अरे पहिला हा ताई सांगा, तुमचा बुलंद आवाज माझ्या कानापर्यंत येऊ द्या, काळजी करू नका. उत्तर सांगा. 194. अगदी जवळपास पोहोचले तुम्ही. थोडे बरोबर उत्तर दिले पण अगदी जवळपास, थोडंसं चुकलंय. अजून याचं हा 25, 135, 195. ओके, तरी पण बरं ठीक आहे. लहान पोरांचेच हात आहेत, मोठे काय करायचे? मोठे मोबाईलमध्ये बिझी. हां काय 132 नाही चुकलं होतं. ओके ठीक. आता 186, मग 87, मग 88 असं करत जाऊ आपण पुढे. ओके फाईन. अरे हा बॉयज एकच आहे. अरे काय का माझा हे व्हॉट्सअपचा जास्त वापर करते, हे मोबाईलवरती व्हॉट्सअप जास्त वापर करते. एकच देश आहे, बाकीचे 20 देश आहे. हे उत्तर देऊन राहिला तो पहा हुशारी. नाही मी खरं मी सांगतो 213 देश आहेत. किती हे लक्षात ठेवा, 213. पण आता देश मी काय विचारलं ते सांगतो. 213 देश जरी असले तरी प्रत्येक देशामध्ये ज्यांचा पुतळा आहे तसा एकच माणूस आहे आणि ते म्हणजे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. अख्ख्या जगात त्यांचा नाद आवाज आहे आणि त्यांच्यामुळे आपण आहोत. राईट. इथे मी बघितलं एक गोष्ट फार महत्त्वाची, आपण सगळेजण आहोत, सुरक्षित आहोत आणि त्याचं कारण आहे की सगळ्यात जास्त कायद्याचं पालन करतं. आपल्या पोलीस बांधवांसाठी, पोलीस भगिनींसाठी जोरदार टाळ्यांचा आवाज करा. 24 तास अहोरात्र काम करणारं पोलीस प्रशासन या ठिकाणी. विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, माझा मामा पण पोलीस आहे. माझ्या मामाचा आणि माझं जाम जमतं, कारण त्यांना मुलगी नाही. माझ्या पोलीस मामाला मी विचारलं होतं, नाही मला 2 मामा आहेत तसे. एक शेतकरी मामा गावाकडे असतो, दर उन्हाळ्याच्या सुट्ट्यात जायचो मी गावाकडं. त्या मामाला 4 पोरी. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मी तिकडे जायचो दरवर्षी. नंतर मी मोठा झालो, मामाच्या मुली मोठ्या झाल्या, मामानं बोलूनच बंद केलं. असं पण जे पोलीस मामा आहेत त्यांना मी विचारलं होतं की पोलिसांचं जगण्याचं ध्येय हे काय असतं. तेव्हा माझ्या पोलीस मामानं मला सांगितलं होतं की ऐ खुदा तेरी अदालत में मेरी इतनी सी जमानत लिखना, ऐ खुदा तेरी अदालत में मेरी इतनी सी जमानत लिखना, मैं जिंदा रहूं या मर जाऊं, मेरे देश को सलामत रखना, मेरे देश को सलामत रखना. तेव्हा पोलीस बांधवांचे आम्ही विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो. राहुलजी साठे या मंचावरनं पुढच्या गीतासाठी बोलवायचं का? आता लगेच गाणं ऐकायचं तुमचं. सुपर या बाजूला माझा तरुण मित्र क्या बात आहे. राहुलदा बऱ्याच साऱ्या फरमाईशी येत आहेत. हे निवड म्हणजे माझ्या बायकोच्या भावासारखं वागेल तुम्ही. आम्ही काय करायचं, हे काम ते काम सगळं होणार, आधी घाई करायचे नाही. याच्यानंतर पुढच्या गीताकडे आपण बोलतो आहोत. परत एकदा या मंचावर तुम्ही आमंत्रित करतो आहे आपल्या सगळ्यांचा लाडका गायक, महाराष्ट्राचा एक